नमस्कार. नमस्कार. तुम्ही ज्याच्याबरोबर संवाद करता त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम व आदर या दोन्ही भावना कशा निर्माण होतील? आभारी आहे. छान प्रश्न आहे. छान आहे प्रश्न. तर संवादाचं एक फार महत्वाचं तत्व या ठिकाणी मला तुमच्या समोर मांडावंसं वाटतं की मी आता मुंबई आणि बाहेरही कार्यक्रम करतो. मुंबईची आपली लोकसंख्या जवळ 1,20,00,000 लोकसंख्या आहे. या प्रत्येक ज्या माणसांबरोबर मी आतापर्यंत भेटलो आणि बोललो त्या प्रत्येक माणसाची अशी तक्रार आहे की मला कोणी समजत नाही, मला कोणी समजूनच घेत नाही, अशी प्रत्येक माणसाची तक्रार आहे. तर हे जर खरं असेल तर संवाद कौशल्य ज्यांना साधायचंय ना त्यांनी काय करायला पाहिजे? तर पहिली स्टेप आहे की मला ज्या माणसाबरोबर संवाद साधायचा आहे त्या माणसाला मी पूर्ण समजून घेण्याचा प्रयत्न. कारण तुम्ही समजता तो माणूस तुम्हाला इतका इगर व्हायला लागतो मग की त्याची इच्छा असते की बाबा त्याला काहीतरी तुमच्याबद्दल ऐकून घ्यायचंय. म्हणजे त्याला एक स्टीफन कॉव्हे नावाचे याच्यातले मोठे ट्रेनर आहेत, इंटरनॅशनल ट्रेनर आहेत आणि मी त्यांना गुरुच मानतो. तर त्यांनी असं त्याच्यामध्ये एक फार छान लिहून ठेवलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की सीक फर्स्ट टू अंडरस्टँड अँड देन टू बी अंडरस्टूड. या जगामध्ये पहिली गरज काय आहे तर प्रत्येकाने दुसऱ्या माणसाला समजून घेण्याची गरज आहे. आणि हे समजत तुम्ही जर गेलात तर पहिली पायरी ती तुम्हाला ओलांडायला लागते. तर तुम्ही समोरच्या माणसाला पूर्ण समजता का? कारण अंडरस्टँडिंग देर इज, ते असं म्हणतात की या जगामध्ये तुम्ही प्रेम करता, दुसऱ्या माणसाला समजण्या इतकं त्या माणसावर प्रेम करणं कुठलंही नाही. जो माणूस दुसऱ्या माणसाला समजतो त्याच्या इतकं या जगात तुम्ही दुसरं प्रेम करू शकत नाही. त्यामुळे ते पहिली स्टेप आहे. एकदा ही स्टेप ओलांडल्यानंतर त्यानंतर प्रश्न असतो की त्या माणसाला तुम्ही समजलात मग तो विचारतो की अरे बाबा तुझं काय म्हणणं या बाबतीमध्ये. त्याच्यासाठी त्यांनी आणखीन 3 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत आणि ज्याच्या जे खरं तर हे ग्रीक भाषेमधून आलेले शब्द आहेत. त्याला आता इंग्रजीमध्ये किंवा मराठीमध्ये संस्कृत पॅरलल शब्द नाहीत. त्यांना ते असं वापरतात इथॉस, पॅथॉस, लोगॉस असे 3 शब्द वापरतात. जर तुम्हाला खरोखरच एखाद्या माणसावर नीट संवाद करायचा असेल तर तुम्हाला 3 स्टेप मध्ये ते करायला लागतो. पहिला म्हणजे तुम्हाला बघायला लागतं की समोरच्या माणसाबरोबर ज्याबद्दल आपल्याला संवाद करायचा आहे त्या माणसाच्या मनामध्ये आपल्यामध्ये इथॉस आहे का? इथॉस म्हणजे काय तर त्या माणसाला आपल्याबद्दलची आदराची भावना. आणि ती कशी निर्माण होते तर तुम्ही त्या माणसाला जितकं अधिक चांगलं समजू शकता त्या माणसाबद्दल तुम्हाला जितक्या मनात आदर असतो, प्रेम असतं. तर मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटत असेल पण जर माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेम असेल, आदर असेल आणि एक चांगले व्यक्ती म्हणून मी जर तुमच्याशी भेटत असेल तर तो इमोशनल रिलेशनशिप बॉन्ड लगेच. अगदी बरोबर सर. हे जे 2 दुसरे मुद्दे आहेत पॉथॉस आणि लोगॉस त्याच्याविषयी आपण बोलणार. आपण ब्रेकची वेळ झाली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची देखील आम्ही वाट बघतोय. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील आम्हाला जरूर फोन करा. आमचा फोन नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या 02266714764 02266714764. टॉकटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला राखी शेळके प्रश्न विचारतात मुंबईहून. विचारा राखी. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला एक प्रश्न विचारायचा. मला जर्नलिझम मध्ये कोर्स म्हणजे इंटरेस्ट आहे भरपूर. तर त्याच्या इंटरव्ह्यूची तयारी कशी आणि म्हणजे कोणत्या प्रकारे करावी लागते? बरोबर. पत्रकारितेत सर त्यांना करिअर करायचं आहे, प्रोफेशन रिलेटेड प्रश्न आलेला आहे. तर एक जर्नलिस्ट म्हणून जायचं असेल तर कोणकोणते मुद्दे तुम्हाला एक संवाद कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही त्याला मार्गदर्शन कराल? संवाद कौशल्याच्या माध्यमातून असं सांगता येईल की पहिले मध्ये तुमचा जो प्रोफेशन आहे आणि ज्या संस्थेकडे तुम्ही जाणार आहात इंटरव्ह्यू घेण्यासाठी त्या संस्थेची तुमच्याकडे इत्थंभूत बातमी आहे का, संबंध अभ्यास तुम्ही त्या संस्थेचा केलेला आहे का. पण कारण बऱ्याच वेळेला इव्हन मी असं बघितलेलं आहे, मी इंटरव्ह्यू करतो, मी सिलेक्शन करतो, HR मध्ये काम करतो, तर बऱ्याच वेळा कॅन्डिडेट इव्हन वेबसाईट सुद्धा बघून येत नाहीत. इतकं सुद्धा मी बघितलेलं आहे. तर तुमची पूर्वतयारी, कारण जे तुम्हाला घडायला हवंय की नाही ते घडण्यासाठी तुमच्या मनात किती ते घडलेलं आहे. हा इंटरव्ह्यूला म्हणजे मी अत्यंत डिफिकल्ट क्लायंट बरोबर काम केलेलं आहे.
तर ते कुठले प्रश्न विचारणार ना ते सगळे 10 प्रश्न माझ्याकडे तयार असतात आणि ते प्रश्न मी त्याच्यावर इतक्या वेळा मी अभ्यास करतो की त्याच्यातला तो एकच प्रश्न विचारतो खरं तर, पण माझ्याकडे त्यांनी विचारण्याची शक्यता असणारे सर्व 10 प्रश्न तयार असतात. त्या सगळ्यांना उत्तम उत्तर माहिती तयार असतात. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्या विषयामध्ये आपण सर्टन एरियामध्ये तज्ज्ञ असतो, सर्टन एरियामध्ये आपल्याला माहित असतं की यातलं आपल्याला माहित नाहीये. आता इंटरव्ह्यू स्किल्स मध्ये एक महत्वाचा भाग असा असतो की इंटरव्ह्यू घेणारा माणूस तुम्हाला न माहिती असलेल्या एरियामध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला अडचणीत आणणार असतो आणि त्याला तुम्हाला माहित असलेल्या एरियामध्ये घेऊन जायचं असतं की सो दॅट यू आर व्हेरी कम्फर्टेबल विथ दॅट. आता ही टसल तिथे चाललेली असते. तर सातत्यानं अशा स्वरूपाचे क्यू तुम्ही जर टाकत राहिलात की तो माणूस तुम्हाला त्यातले प्रश्न विचारेल, हे तुम्हाला एक स्किल डेव्हलप करायला लागतं की तुम्हाला हव्या त्या विषयावर त्याला आणायचं. तर हेच तुम्हाला तयार करायचं. पण याची प्रिपरेशन खूप करण्याची मला असं वाटतं की गरज आहे. आणि मला वाटतं जर्नलिझम मध्ये जनरल नॉलेज असणं सर्वात जास्त महत्वाचं आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारत आहेत कृष्णा तांबेकर अमरावतीहून. विचारा कृष्णा, आपले प्रश्न विचारा. हॅलो. हा हॅलो मॅडम, मी कृष्णा तांबेकर बोलतोय. बोला. अमरावतीवरून माझं एक गाव आहे माहुली जहागीर म्हणून छोटस, आणि माझं एक दुकान आहे मॅडम, शॉप आहे बूट हाऊस. हा, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज. मी असं विचारू शकतो मॅडम की माझं एक दुकान आहे बूट हाऊस, आणि जे कस्टमर येतात सर, ते कस्टमर जर आपल्याकडून काही समजून घेत नाही, जे त्यांना जर आपण खरा भाव जरी मॅडम आपण सांगतो कुठल्या वस्तूचा, आणि ते समजावून नाही घेत आपली गोष्ट, तर मॅडम सर याच्यावर काय इलाज आहे शेवटी? एक दुकानदार एक व्यापाऱ्याच्या अँगलने हा प्रश्न आहे. टिपिकल सेल्स सिच्युएशन आहे इथे. तुम्हाला सांगतो, या जगामधले सगळे सेल्स मॅनेजर, सेल्स इंजिनियर, सेल्स एक्झिक्युटिव्ह काय करतात, जेव्हा जेव्हा त्यांचा सेल होत नाही तेव्हा ते म्हणतात कस्टमर शुड बी सेंड टू द स्कूल, असं त्यांचं उत्तर असतं की कस्टमरचं सगळं चुकतंय. तर या ठिकाणी कसं आहे की कस्टमरला समजून घेण्याची जबाबदारी कोणी, कस्टमर इज द किंग असं जर असेल, कस्टमर हा बादशाह आहे आणि की कस्टमरचं सगळं चुकतंय. तर या ठिकाणी कसं आहे की कस्टमरला समजून घेण्याची जबाबदारी कोणी, कस्टमर इज द किंग असं जर असेल, कस्टमर हा बादशाह आहे आणि तो बादशाह स्वतःच्या पावलाने माझ्याकडे येतो आणि त्याला समजत नसेल तर ते मला त्याला समजणं नाही. सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड. यांची तक्रार अशी आहे की ते लोक मला समजून घेत नाहीत. अरे पण त्या कस्टमरची गरज काय हीच जर तुम्हाला समजली नाही आणि त्याचं टेक्निक जर तुम्ही शिकला नाही तर तुम्ही कितीही तक्रार करत बसलात तर तुम्ही आता जे तुमच्या ददना होत नाही तेच आणखीन 100 वर्ष तेच चालू राहील. प्रश्न असा आहे की तो इथॉस पॅथॉस लोगस जो तुम्हाला मी म्हणत होतो की कस्टमर आला तर त्या ठिकाणी कस्टमरला तुमच्याकडे परत यावं असं तुम्ही काय गोष्ट आहे की गेल्याबरोबर तुम्ही थंड पाणी ऑफर करता का? म्हणजे आता मी केसरी टूर्स मध्ये मी जवळजवळ 5 वर्ष काम केलं, त्यांच्याकडेची जी स्वागताची पद्धत आहे ना की गेल्यानंतर कस्टमरला म्हणजे असं वाटतं की म्हणजे माझी एक मावस बहीण तिथं म्हणाली की मला यांच्या टूरवर गेल्यावर असं वाटतं की मी माहेरीच आले का काय. तर हा जो आपुलकी आहे ही पहिली गोष्ट एसेन्शियल आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे आपल्या डोक्यात बरंच काही सोल्युशन असतात कस्टमरला, पण त्याला एक्झॅक्टली काय हवंय हे त्याला सांगायला तर तो जो पहिला इथॉस निर्माण करायला लागतो. त्यानंतर त्याची आत्ताची माइंडसेट काय आहे, तो जर तुमच्याकडे एक विशिष्ट गोष्ट घ्यायला असेल तर तुम्हाला 10 गोष्टी ऑफर करण्यात काही पॉईंट नसतो. अशा वेळेला तुम्हाला तेच सोल्युशन तुम्ही ऑफर करायचं, त्यातलं बेस्ट सोल्युशन. आणि त्या कस्टमरला काही वेळा असं असतं की तुमच्याकडे ती वस्तू नसते, तेव्हा तुम्ही त्याला मार्गदर्शक म्हणून वागता का? तर तुमचं कसं असतं की तुमची असलेली वस्तू त्याच्या गळी मारणं हे जर तुमचा उद्देश असेल तर दुसऱ्या वेळा कस्टमरला तुमची आठवण होत नाही. अगदी बरोबर. हेच नातं निर्माण करण्याची गरज आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात हनुमंत भोसले बीडहून. विचारा प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, संवाद कौशल्यामध्ये आपण देहबोलीला जवळजवळ 50% असं महत्व देऊ इच्छितो. बरोबर. पण काही लोकांच्या देहबोली म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव असे असतात की स्पष्ट नसतात. म्हणजे आपण म्हणतो नॅचरली त्यांचे भाव राग आलेल्यासारखा कायमचे असतात. तर अशा वेळी आपण त्यांना कसं समजून घ्यायचं? छान प्रश्न आहे सर. छान प्रश्न आहे. आता देहबोली हा विषय मी शिकवतो माझ्या ट्रेनिंगमध्ये. तर कसं आहे की जे तुमचं आतलं जे मनातलं जे आहे ना ते हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर उतरायला लागतं. तुमच्या चेहऱ्यावर जर राग आहे ना याचा अर्थ तुमच्या आत ठसठसून राग भरलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर मी ऍपल क्रश केलं तर त्यातनं ऍपल ज्यूस येतो, मँगो क्रश केलं तर मँगो ज्यूस येतो. तुम्हाला क्रश केल्यावर काय येतं तर राग येतोय. आणि तो जेव्हा तो इतका भरलेला असतो की तो तुमच्या चेहऱ्यावर येतो.
आता याचं कारण तुमच्या आत काहीतरी ठसठसतं. हे जर तुम्ही चेंज करणार नसाल ना तर तुमचा चेहरा किती तुम्ही सुंदर केलात आणि किती डेकोरेशन केलं तरी शेवटी तो एक्सप्रेस नाही करू शकत. तर त्यामुळे म्हणजे आम्ही आमच्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो की चेहरा बघितल्यानंतर त्या माणसाचं तुम्हाला पर्सनॅलिटी कळली पाहिजे, त्याचे विकार कळले पाहिजे, त्याला कुठले रोग होणार आहेत ते कळलं पाहिजे, इतकं त्या माणसाचं अनालिसिस करून इतकं ते चेहरा बोलू शकतो. त्यामुळे देहबोलीमध्ये आणि त्याच्यात अत्यंत महत्वाचे असतात ते डोळे असतात. बाकी सगळी तुमची देहबोली आहे ना ती मॅन्युप्युलेट करता येते किंवा मॅनेज करता येते. हातवारे मॅनेज करता येतात पण डोळे कधी नाही. तर त्यामुळे आपलं सगळं फोकस जे असायला पाहिजे ते त्या माणसाच्या डोळ्यात, कारण डोळे कधी खोटं बोलत नाहीत असा अनुभव आहे. तर त्यामुळे आणि तो माणूस जर अशा प्रकारची देहबोली घेऊन आलेला आहे तो सफरिंग मधून आलेला आहे, त्याचा जो राग भीक आहे तो दुःखामधून आलेला आहे. तर त्या माणसाला काही रिलीफ देणारं तुमच्याकडे आहे का इमिडिएटली? तर पुन्हा एकदा आपण जसं म्हणतोय की ऐकून घेणं, समजून घेणं हा एक अगदी महत्वाचा मुद्दा आहे. इतरही मुद्दे आपण जाणून घेणार आहोत आणि तुमच्याही प्रश्नांची वाट बघतो आहोत. आता घेतो एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. टॉकटाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, जसं आपण म्हणतोय की संवाद कौशल्य आपण नोकरीच्या दृष्टीने किंवा करिअरच्या इंटरव्ह्यूला जाताना आपण चर्चा केली, पण रोजच्या आयुष्यात म्हणजे अगदी दिवस सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत अनेक वेळा आपण अनेक लोकांशी संवाद साधत असतो. तर या दिवसभरातल्या घडामोडींमध्ये आपण संभाषणात नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर भर दिला पाहिजे जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वात देखील एकीकडे विकास होत जाईल? मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला शिकवली जात नाही ती आहे ते चांगलं ऐकणं, क्वालिटी लिसनिंग ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. कारण इंग्रजीमध्ये हिअरिंग आणि लिसनिंग असे दोन वेगळे शब्द आहेत. हिअरिंग ही फिजिकल प्रोसेस आहे, फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. लिसनिंग ही इमोशनल प्रोसेस आहे. माझी अशी श्रद्धा आहे की जर आपण खरोखर समोरच्या माणसाचं पूर्णपणे एकाग्रपणे जर ऐकलं ना तर त्याच्या पलीकडे अधिक चांगला संवाद या जगामध्ये कोणता नाही आहे. आणि मला असं वाटतं की या जगामध्ये सगळ्यात मोठा एम्पॉवरिंग जी शक्ती आहे तिला आपण ईश्वर म्हणतो. तर आपण ईश्वराकडनं कधी वन वे संवाद असतो आपला सगळा. तो कधी बोलत नाही, तो फक्त तिथे उभा असतो धनुष्यबाण घेऊन. आपण त्याच्याकडे जातो, त्याला सांगतो की अरे माझ्या एवढ्या अडचणी आहेत, मला ह्याच्यातून सोडव. आणि आपण तिथे रडतो, आपण त्याची हे करुणा भागतो आणि एक अर्ध्या पाऊण तासाने आपण तिथून जातो. आपली लढाई आपणच लढतो आणि ती लढाई जिंकून आपण परत आल्यानंतर त्याच्याकडेच परत येतो आणि म्हणतो की तू होतास म्हणून मी सगळं हे करू शकलो किंवा मी करू शकले. तर मला असं वाटतं की जर का आपण या संवादामध्ये जर का आपण त्या क्वालिटीच्या लिसनिंग पर्यंत जाऊ शकलो की इतकं पॉवरफुल लिसनिंग की एक शब्द बोलण्याची गरजच नाही आणि त्यामधून आपल्याला एवढी शक्ती येईल की आपण साक्षात परमेश्वराचं रूप आहोतच. अगदी बरोबर आहे. आणि ते रूप आपण प्रत्यक्ष अनुभवू, कारण मग त्याला त्याच्याकडे सर्व आनंद शक्ती आहे. आपण ऐकण्यामध्ये जवळजवळ अर्धी लढाई जिंकलेली असते. खरं तर हा टॉपिक इतका मोठा आहे, आणखीन चर्चा करायला आवडलं असं, पण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. स्टुडिओत आपण आलात आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. आणि टॉक टाइम मध्ये उद्या देखील तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. उद्याचा आपला विषय आहे डिलिव्हरी आणि सिझेरियन आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर गिरीश गोडबोले. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर जरूर फोन करा. पुन्हा एकदा आमचा नंबर लिहून घ्या 0226671464. आणि आता आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.